शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळते। महाविकास आघाडीकडून आता कोणते प्रचार सभा किंवा मेळावा घेण्यात आलेला आहे, मात्र 3 मंत्री त्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील हे देखील खासदार लोखंडे यांचा प्रचार करत आहेत। कशा पद्धतीने आता सर्व महायुतीचे घटक एकवटलेले आहेत आणि प्रचार कसा सुरू आहे, प्रतिसाद कसा मिळतो? या ठिकाणी आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये काय काय काम केलं हे आम्हाला सांगण्याचं काम आहे। आणि 10 वर्षाच्या काळामध्ये आम्ही प्रमुख ज्या मागण्या त्यांनी केल्या मागण्या, या ठिकाणी निलवंडेचा 54 वर्षे रखडलेल्या कामाला गती देऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणण्याचं पहिलं भाग्य लाभलं। दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण क्षेत्रामधला जो आहे, या ठिकाणी निर्णय जो शाळेला कम्प्युटर देण्याच्या संदर्भात असेल, रस्त्याचा विषय असेल, नॅशनल हायवेचा विषय असेल, महिला बचत गटाला जे सोलर कोल्ड स्टोरेज, मी पहिला देशातला खासदार असेल की 22 कोल्ड स्टोरेज ह्या मतदारसंघामध्ये 5 टनाचे जे लाईटचं बिल लागणार आहे, जागेला भाडं लागणार नाही, पण शेतकरी आणि जे ग्राहक आहे भाजी घेणार त्या दोघांना न्याय देण्याची भूमिका आहे। आरोग्याच्या संदर्भात आरोग्य भवन आम्ही आटी नगरपालिकेमध्ये बनवले आणि हे काम करत असताना 2 रेल्वे स्टेशन, एक कोपरगाव आणि श्रीरामपूरमध्ये आधुनिक पद्धतीचं काम आहे। जनजीवन मिशन मार्फत ह्या मतदारसंघामध्ये 2000 कोटीचे कामं चालू आहे आणि हे करत असताना अनेक योजना आहे त्या आम्ही इम्प्लिमेंट करतो आहे। आणि काम करत असताना मला असं वाटते आता 10 वर्षानंतर पुढचे आमचे 6 कामं आहेत ते आम्ही 10 वर्षात काय केलं आणि पुढे काय करणार आहे हे आम्ही मतदाराला सांगण्यासाठी गावामध्ये जाताना त्या ठिकाणी लोकांच्या ज्या प्रश्न आहेत, आम्ही 10 वर्षे काम काय केलं आणि गावामध्ये आम्ही कामं दिले परंतु त्या ठिकाणी उद्घाटनाला गेलो नाही, त्यामुळे त्यांना माहितीच नव्हतं मी काय कामं दिले, त्यामुळे लोकांचा जो गैरसमज होतो तो पण निघायला लागला आणि आता जनता खुलायला लागली। 10 वर्षामध्ये आम्ही कामं काय काय केले, लोकांच्या अडचणी कशा सोडवल्या ते आम्हाला सांगण्याची वेळ आली। पुढच्या काळामध्ये आम्ही केंद्र आणि राज्याच्या वतीने गावाकाळामध्ये काय केलं आणि पुढच्या 5 वर्षामध्ये शिर्डी कशी असेल हे विजन आम्ही दाखवल्यानंतर 2024ला पुन्हा देशामध्ये पंतप्रधान येतील आणि राज्याचे महायुतीचं सरकार आल्यानंतर डबल इंजिन सरकारचा जास्त उपयोग आम्हाला शिर्डी मतदारसंघामध्ये होईल आणि त्यासाठी आम्ही काम करतोय। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आज दादा भुसे देखील आले होते आणि काय नियोजन सुरू आहे, मुख्यमंत्री देखील येत आहेत अशी चर्चा आहे। मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाली का आणि कधी येण्याची संभावना? मुख्यमंत्रीमध्ये सर्व मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व भागामध्ये जातात आणि कार्यकर्त्याला बळ देणार, त्यांच्या काही समस्या सोडवण्याचा हे मुख्यमंत्री तत्पर आहे। मला वाटते मी अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे, वसंतदादा पाटील साहेब असताना आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना मला वाटते जनतेचे कामं सर्वसाधारण लोकांना न्याय देण्याचं काम आहे। ह्या ठिकाणी त्यावेळेस मी लहान असताना ऐकत होते, सर्वांना ह्या ठिकाणी वसंतदादा पाटील भेटत होते आणि कामं करणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, पण सर्वसाधारणावर वेळ देणारा, कामं ऐकणारा, कामं सांगणारा, कामं ऐकून घेणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब। आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना ह्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त कामं ह्या ठिकाणी महायुतीचा, मी 8 वर्षाचा खासदार 8 वर्षे खासदार झालो, पण 2 वर्षाची कसर गेल्या 8 वर्षाची भरून काढलेली आहे। आणि म्हणून हे काम केंद्र आणि राज्याचं डबल इंजिन सरकार पुढच्या 10 वर्षामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी कशी असेल हे विजन आम्ही लोकांना दाखवू आणि 10 वर्षाचं काम केलेलं काम आणि पुढचं विजनच्या रूपाने केंद्रामध्ये मोदी साहेब, राज्यामध्ये युती शिंदेसाहेब असं दोन्हीचं कंबाईन होऊन पुढचे काम करू।
सूक्ष्म नियोजन कुठेतरी पाहायला मिळतं. मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रचाराच्या सूचना देत आहेत, कार्यक्रमांच्या सूचना देत आहेत. शिर्डी लोकसभेसाठी एकनाथ शिंदे का आग्रह आहेत की ही लोकसभा परत आपण जिंकावी? शिंदेसाहेबांचा मी कार्यकर्ता आहे. शिंदेसाहेब सर्व कार्यकर्त्याला, खासदार म्हणूनच नाही, सर्वसाधारण कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम आमचे मुख्यमंत्री करतात. त्यामुळे सदाशिव लोखंडे म्हणून आहे, महाराष्ट्राचे जेवढे उमेदवार असेल ते निवडून आणायचं काम राज्याचे मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी दोन्ही जिल्ह्याच्या दोन्ही उमेदवाराची जिम्मेदारी घेतली. त्यामुळे एकूण परिस्थिती आहे, आम्ही केलेलं 10 वर्षाचं काम लोकांना दाखवू. पुढच्या 5 वर्षामध्ये शिर्डी कशी असेल त्या संदर्भात आम्ही मतं मागू. आणि मला विश्वास आहे कामाच्या रूपाने ह्या मतदारसंघामध्ये पुन्हा महायुतीचा उमेदवार म्हणून आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांना मतदान देण्यासाठी ही जनता मला निवडून देईल, हे विश्वास आणि आत्मविश्वास मला आहे. शिर्डीचं विजन पुढच्या 5 वर्षाचं कसं असेल हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या आम्ही करतो आहे आणि पुन्हा एकदा जनता संधी देईल असा विश्वास सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर.